घडामोडींमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कार्यालय अभियंता यांच्या कार्यालयामध्ये पारधी समाजाने ठिय्या आंदोलन केलंय। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गोळेगाव जगतपूर पुलाचं बांधकाम रखडल्यामुळे खड्ड्यात पडून वर्षभरात 4 बालकांचा मृत्यू झाला आणि याच विरोधात आपण पाहतोय पारधी समाज आक्रमक झाल्याचं चित्र आहे। पाहतोय नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गोळेगाव जगतपूर पुलाचं बांधकाम रखडल्यामुळे या खड्ड्यामध्ये पडून वर्षभरात 4 बालकांचा मृत्यू झालाय आणि याच विरोधात पारधी समाज आक्रमक झाल्याचं चित्र आहे। अमर गटारे आपल्याला अधिकची माहिती देतात। अमर, आपण पाहतोय पारधी समाजाने हे आंदोलन सुरू केलेलं आहे, त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? 2 दिवसापूर्वीच अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्याजवळचे गोळेगाव जगतपूर गावाचा जो प्रधानमंत्री अंतर्गत जो पुलाचं बांधकाम सुरू होतं, त्या पुलाचं बांधकाम साधारणतः 2 वर्षापासून रखडलं होतं आणि त्या पुलाच्या बांधकामामध्ये जो खड्डा पडला होता त्यामध्ये एका बालकाचा मृत्यू झालेला होता आणि त्याआधी सुद्धा एका वर्षभरामध्ये 4 बालकांचा मृत्यू झाला होता। त्यामुळे जे आहे हे संपूर्ण जे पारधी समाजाचे लोक आहे हे आता आंदोलन करत आहे। त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये ठिय्या आंदोलन दिलं आहे। जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, अशी जी भूमिका आहे त्या संपूर्ण पारधी समाजाच्या लोकांनी घेतली। त्यासोबतच शिवसेनेचे जे तालुका प्रमुख आहे प्रकाश मारोटकर हे सुद्धा त्यामध्ये सहभागी झालेले आहे आणि एकूण बघितलं आता जोपर्यंत यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो तोपर्यंत आम्ही आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। अमर, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।